श्री गुरु हावगे स्वामी यात्रा महोत्सवानिमित्त शिवनाम सप्ताह, सप्तकोटी शिव पंचाक्षर जपयज्ञ व परमरहस्य ग्रंथाचे पारायण श्री व गुरु हावगे स्वामी मठ येथे झाले असून यात शिवभक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रेरणेने श्री गुरु हावगे स्वामी मठाचे मठाधीश डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली हावगे स्वामी यात्रा संपन्न झाली. या यात्रा महोत्सव निमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमास महाराष्ट्र, आंध्र, तेलंगणा, कर्नाटकातील भाविक भक्त सहभागी झाले होते. बुधवार 15 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता श्री शिवले 108 सिद्धदयाल महाराज शिवाचार्य बेटमोगरेकर यांचे महाप्रसादाचे कीर्तन झाले. मंगळवार 9 जानेवारी 14 रोजी परमरहस्य ग्रंथ व सप्तकोटी शिवपंचाक्षर महामंत्र जपाची सांगता झाली व सकाळी 11 वाजता शहरातून भव्य कलश शोभायात्रा निघून दुपारी 3 वाजता श्री गुरु हावगे स्वामी मठात महामंगल आरती करण्यात आली व रात्री 2 वाजता श्रीची पालखी निघून बुधवार 9 जानेवारी 15 रोजीचे पहाटे 5 वाजता आगडीचा कार्यक्रम झाला. यावेळी मोठ्या संख्येने भक्तांनी आगडी उडवण्याचा लाभ घेतला. ಎಲ್ಲರ ಮುಂಚೆ ಕೂಡ 1000 ರೂಪಾಯಿ ಕಿರಾಣೆ ನಾವು ನೀಟ್ ಬಿಸಿ ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ರೊಕ್ಕ ಜಮಾ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಿದ್ವಿ. ಅದು ನಾನು ಇರೋದಲ್ಲ ಇದು ಒಂದು ರೊಕ್ಕ ಜಮಾ ಮಾಡಿದ್ರೆ ಸಮಾಜ ಮಾಡಿ हाँ 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 लाल बाग सुबह सुबह 5 चलो टीवी में आते हैं अभी, टीवी में आते हैं अभी, टीवी में लाएंगे आपको. मेरी झोपड़ी के भागांच खुल जाएंगे राम आएंगे. सद्गुरु भाऊ स्वामी यात्रेनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी अडत वेलफेअर असोसिएशनच्या वतीने जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेतले मुख्य आकर्षण हे या कुस्त्यांचे असते. पंचकोशीतले अनेक मुलं यामध्ये सहभाग घेऊन आपले ताकद आजमावतात. लहान गट
मध्यम गट, मोठा गट अशा पद्धतीने या कुस्त्या होतात. या कुस्तीच्या उद्घाटन उदगीर शहर पोलीस स्टेशन श्री शिंदे उदगीर नगरपालिका मुख्याधिकारी सुंदर बोंडर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी बाजार समितीचे सभापती शिवाजीराव उघडे, उपाध्यक्ष सुधीर भाऊ भोसले, भाजपाचे शहराध्यक्ष मनोज दादा फुलाले, माजी लोक सदस्य दत्ताजी पाटील यांच्यासह हडद वेलफेअर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. म्हणजे सगळ्यांचा एकत्रित मान सन्मान झाला पाहिजे. मैदानाला बऱ्यापैकी शिस्त आली पाहिजे. हा तो करा प्रत्येकाला हा या कार्यक्रमाच्या केसला थांबलेले सर्व मागवा. हा इथं समोर थांबलेले काय त्यांना पुढे जिंकत त्यांना बाहेर घ्यावं लागतं. हे इथं केसला थांबलेली वाटेमध्ये कमांडो थोडं मागवा कमांडो. आणि पलीकडच्या बाजूला हा पलीकडे घ्या कुस्ती पलीकडे घ्या. समोर थांबलेला काढावर काय गणेश भाऊ तुमची कुस्ती पलीकडे घ्या. थोडंसं पलीकडे घ्या. या पलीकडे घ्या. चारी बाजूला 4 कुस्त्या असू द्या. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा 4 दिशेला 4 चांगल्या कुस्त्या असू द्या. हा आता मैदानाला शिस्त यायला आता फक्त मैदानामध्ये मुळे जर कुस्त्या लावतील. हो हलगीवाले 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 बस 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 एकदम चांगली वाजवली. त्याच्याबद्दल संयोजन कमिटीच्या वतीने आपले आभार. थोडंसं बसून घ्या. हो पलीकडचे हलगीवाले मैदानाला शिस्त लागली. आता सर्वांनी शांत बसा. कुस्त्या बघा. डोळ्याचं पारलं फेडणाऱ्या कुस्त्या मैदानामध्ये होत्या. आपल्या महाराष्ट्र खऱ्या अर्थानं मर्दुमकीचं प्रतीक आहे. ज्यावेळेस कोणच लढा तयार नव्हतं त्यावेळेस महाराष्ट्र सर्वांच्या समोर होता. आणि त्याच वेळेस सर्वांच्या समोर असताना हे माझे तुमचे आमचे पैलवान होते. आता छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी पाठबळ दिलं ते सुद्धा पैलवानच होते. स्वातंत्र्यवीर सावरकर पैलवान होते. एकाजी काही पैलवान होते. अहो पैलवानाचा इतिहास सांगायचं म्हटलं तर वेळ कमी. हो ए पैलवान थोडंसं पुढे या पुढे. पंडे सर त्या कुस्तीला पंच त्या पैलवाना हाताशी धरा. तसा रिकाम सोडू नका त्या पैलवानाला. हो आणि मुळासरांच्या हाताची रुद्राक्ष तांबोळकर पैलवान ठेवतो. 2,000 रुपये इनाम म्हणतात त्याला. 2,000 रुपये इनामावरती पैलवान फिरा लागलाय. रुद्राक्ष तांबोळकर म्हणतात त्याला. पण हा खेळ लातूरचा पैलवान मैदानामध्ये फिरतोय. जोड असेल तर या. कुठे गेले मग अशी पळणारे पोरं. हा आता मैदानाला शिजलाय. असं पोरगा मैदानामध्ये येत नाही. चला ऐका कोण जोड. हा खाली बसून घ्या. वारे पैलवान 2,000 रुपये इनामावर. अजून पटेल मारतो की असं वाटायला लागले. पैलवानाचा मांडो उठवा त्यांना. हो हो शूटिंग करू नका. दुसरं घ्या काय तर आणखी भरपूर येणार आहे. म्हणजे आपल्याला मालाला किंमत आहे. हा पैलवान वेगळा शो वाटायला लागला मला. अहो महाराष्ट्राची रांगणी परंपरा आहे.